आणि आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही आमच्या सपोर्टमध्ये असाल. सपोर्ट मध्ये असतोयच की मी. आता जिथं सपोर्ट करायला पाहिजे तिथं सपोर्ट करतोय. कायम तुमच्या बाजूने उभं राहत नाही मी. शाळा जर बंद झाली ना सगळं अवघड होणार बघा आई साहेब. काय अवघड होत नाही, आम्हाला सगळे विषय सोपे करून टाकायचे म्हणून आम्ही एक एक विषय असा मिटवून टाकतोय. काय आहे, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता झेपत नाही, वय झालो आमचं. म्हणताना म्हणतो मी शाळेचा ताण तुम्ही कशाला घेतायचा. मी बघतो की फॅक्टरीचं काय आहे, शाळेचं काय आहे, बाकी सगळ्या बिझनेस अख्खे मी बघतोय की नाही कायम. मग हे बी तुम्ही माझ्यावर सोडा. कुठला लॉस कुणीकडे भरून काढायचा मी आत्तापासून नीट बघितलाय, ह्याच्या पुढे पण बघणार. तुम्ही कशाला, मी तुम्हाला सांगतो शाळा जर आपण बंद केली ना मास्तरीनबाईंचा आपल्या घरात यायचा मार्ग कायमसाठी बंद होणार. असं काय म्हणताय तुम्ही, हे दोन वेगळे विषय आहेत. शाळा बंद करण्याचा आणि सुनबाईनी घरला परत येण्याचा काय संबंध आहे? संबंध तर गैरा संबंध आहे की. असं काय करते आईसाहेब, या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत. शाळा म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे, माहिती आहे की आपल्याला. अहो पण त्या प्राणाचा आता आपल्याला काय फायदा नाही म्हणल्यावर, नुकसानच होतंय म्हणल्यावर त्या प्राणाचं करायचं काय? मी सगळं नीट करतो. आत्ता जर आपण गडबडीत काय तर निर्णय चुकीचा घेऊन ठेवला ना, शाळा जर बंद झाली ना काहीच चांगलं होणार नाही बघा आईसाहेब. हे कोणत्या दृष्टीनं बोलताय तुम्ही? सगळ्याच दृष्टीनं म्हणजे? विचार करा, तुमचं लगीन म्हणा किंवा आमचा भविष्यात होणारा संसार सगळंच हेच होऊन जाणार ना. अजून मास्तरीत माहिती नाही आल्या ना तर अवघड होणार. तुम्ही शाळा नको बंद करायला, खरंच आईसाहेब मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट आम्हाला आता एक सांगा, हे सगळं तुम्हाला वाटतंय का सुनबाईंसाठी बोलताय तुम्ही? नाही मग त्यांचं म्हणजे दोन्हीसाठीच बोलतोय मी. असं नाही अधिपती, एक काय ते ठरवायला लागेल तुम्हाला. त्या दिवशी तुम्ही मला म्हणला का नाही का शिक्षकांचे पगार करा, म्हणला का नाही? हा, आम्ही केला का नाही सगळ्यांचा पगार? केला की. आम्ही तुमचं ऐकलं का नाही? ऐकलं. हा, मग आम्ही तुमचं ऐकतोय, आता तुम्ही आमचं ऐका. आता खरंच शाळा नग, हा बाद झालं. हा, कधी ना कधी आपण हे करणारच होतो, आज करून टाकू. नको नको नको, शाळा बंद करू नका आईसाहेब. शाळा सुरू ठेवून आपला काय फायदा आहे का? आता शाळेत आणि कुठं फायदा नुकसान बघायचं. हा, हे सुनबाईंसारखं बोलताय तुम्ही. नाही नाही आईसाहेब, आता हे ज्ञानदानाचं कार्य आहे. बरोबर आहे. आता भाषा पण त्यांची बोलायला लागला तुम्ही. पण हे म्हणणं तर माझं बरोबर आहे ना आईसाहेब. आता हे पवित्र कार्य आपल्याकडनं होते तर कशाला बंद करायचं. गोरगरिबाची पोरं शिकतात, आपल्याकडे शिकू दे की. फुकट शिकतात ती, बिया तर कोण देतच नाही. उलट आपल्यालाच फंड द्यायला लागतोय. आज काही तर दिंडी आहे, उद्या काही ती शिबिर. कंटाळाला आम्हाला सारखं सारखं पैसे देऊन देऊन. बाद झालं आता, बाद झालं. ही शाळेची कटकट आता संपूनच टाकतो आम्ही. पण मास्तरीनबाईसनी जर हे बघा, त्यांना सगळं खरं सांगून आणू की घरला परत. हा, खोटेपणा कशाला करायचा?